सो वेलकम वेलकम मित्रांनो. गुड मॉर्निंग. हॅपी गुढीपाडवा टू ऑल. आणि इथे तुम्हाला वाटत असेल की मी आंघोळी गेली, बट मी आंघोळ केलेली, मी कामं करून मग आता अजून कामं करणार. हा आत्ता झोपेतून उठलेला आहे, आत्ता मी 2 आता मिनिटासाठी. आंघोळीला चाललोय. बाय, तुम्ही बोलत बसा हिच्या सोबत. बाय. आत्ता 2 मिनिटासाठी त्याने शर्ट घातलेला आणि रात्री मी घेतला नाही क्लिप्स, बट मी आता क्लिप टाकते बघ इथे पॉपअपमध्ये. हे भाई अनिकेतने मेहंदी काढलेली. एक हे बाई ही 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 सो हा गेला आता आंघोळीला आणि मी जाते पटकन रांगोळी काढायला. अजून रांगोळीच काढते. आता किती वेळ लावते काय माहिती. कधीपासून रांगोळी काढते का? कधीपासून वेळ लागतो. पण खूप छान रांगोळी काढली खरंच. बघा, गुढीपाडवा डान्स नाही करत इकडे बघ. खूप क्यूट दिसते रांगोळी आणि खूप भारी पण काढली. तुझ्यासारखीच छान आहे. लवकर कपडे घाल. तू आवर पहिले, मला सांगते कपडे घाल. वाटतं झाली का मॅडम रांगोळी? झाली का? मी 4 कामं करते, तुझ्यासारखं एकच काम नाही करत. आता आमची तयारी चालू झाली. मी कसं दिसतोय तर मला माहित नाहीये, पण वाटत आहे भारी दिसतोय असं. आमच्या मॅडम तर खूप भारी दिसत आहे. तर आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. थोडंसं दाखवून देतो घरी, पण नाही का? नाही म्हणते ती. आता मग आता बघू. मी आवरल्यानंतर बघू. आता दाखवते माझं लुक. एवढं गोड दिसतंय, एवढं गोड. नवीन घेतलेल्या बांगड्यांचं उद्घाटन हे केलेलं आहे. आता या लुकवर तुम्हाला कळत असेल की आम्ही दोघींनी सेम कलरचे ड्रेस वेअर केलेले. नॉर्मली तुम्हाला आता तिच्या हातावर तर कळत असेल. अनिकेतने या बांगड्या मला सरप्राईज दिलेला आहे. माझी खूप इच्छा होती या काश्मीरी बँगल्स घ्यायची. सो गाईस, ही मंगळसूत्र खूप जास्त ट्रेंडिंग आहे. आणखी छान वाटतं नक्की. हे बघा, आता पावडर लावते. आता क्यूट दिसते पण पिंक पिंक. हे मात्र नक्की खरं आहे की कुठेही गेल्यावर लेडीज फर्स्टच पाहिजे. कारण की आपल्या मुलांचं कसं असतं, मेकअप असो किंवा काही असो 5 मिनिटात सगळं होऊन जातं. तसं लेडीज फर्स्ट दिलं ना तर मग मेकअप करायला त्यांना फर्स्ट नंबरलाच पाठवलं पाहिजे. कारण की जेणेकरून त्यांना 1-2 तास लागतात मेकअप करायला. तर मी खूप वेळपासून माझा आवरून बसलेलो आहे, तरी पण अजून मेकअपच चालू आहे. अजून पण मेकअप संपत नाही आहे. तर माझ्या भावना तुम्ही समजू शकता. आता काय सांगू. खूप क्यूट दिसते. फायनली मेकअप झालेला आहे आता मॅडमचा. काहीतरी राहिलेलं आहे. एक गोष्ट राहिलेली विचारलं. पूर्ण सगळं मराठी लुक आहे. फक्त गजरा नाही. हा, मी तुला बोललो तो घेऊन येऊ का? गजरा नाहीये अजून. अजून काय? मराठी लुक वर काय लावतात? फेटा नाही. ते बोलतात ना, मराठी लुक किती करा पण शेवटी चंद्रकोरची टिकी लावल्याशिवाय मुलगी मराठी दिसत नाही. इकडे बघ. वा, खूप छान दिसते. खूप क्यूट दिसते ती चंद्रकोर. चंद्रावाणी तू आणि त्याच्या बाजूला चंद्रकोरची टिकली. आता वाटते असेल मराठी. फायनली आम्ही झालो. आता आमचा फायनली मेकअप वगैरे सगळं संपलं 1 तासानंतर. सॉरी, 2 तासानंतर. शेवटी ते बोलतात ना, बायको ती बायकोच असते. एवढी छान दिसते, एवढी गोड दिसते की काय सांगू. आय लव्ह यू सो मच. मला लुकच त्यांना दाखवत आय नाही. लव्ह यू. खूप क्यूट दिसते. नजर नको लागेल. तू पण खूप जास्त गोड दिसतेस. बघा गाईस, असा नवरा जो हा म्हणतो की 2 तास मला मेकअपला लागले. मला 2 तास मेकअपला नाही लागले, बट तरी आज फर्स्ट टाइम अनिकेतने पूर्ण प्रोसेस बघितली माझ्या मेकअपची. त्याला वाटत होतं मुली ऍक्च्युली पिंक पिंक राहतात, असं वाटत होतं त्याला. आपण हे छान दिसतंय मराठी लुक मध्ये. आपण ना हा लुक परत एकदा करू. आम्ही ना हा लुक आहे ना एकदम प्रॉपर करणार आहे. आता आमच्या फ्रेंडचं लग्न आहे सो तेव्हा. आणि फोटोज वगैरे ऍक्च्युली आज आम्ही खूप घाईघाईत आवरलेलं आहे. आणि फोटोज वगैरे काढायला सुद्धा कोणी नाहीये. माझा भाऊ सुद्धा माझ्या घरी आहे. सो समजून घ्या. तर जसं आम्हाला जमेल आमच्या या ट्रायपॉडनी आम्ही जमेल तसं व्हिडिओ आणि रील वगैरे काढतोय. आपण असं विश करू आता. ओके. सो गाईज, माझ्याकडून आणि अनिकेतकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. व आपल्या परिवारास पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी गुढीपाडवा. आपण बोललो होतो ना की आपण उखाणे घेणार आहे. सो पहिला पाडवा आमचा लग्नानंतरचा. सो आधी तू उखाणा घे, मग मी उखाणा घेते तुझ्यासाठी. दारी लावू गुढी सौभाग्य आणि यशाची. नंदिनीचं नाव घेतो. सुरुवात करतो नवीन वर्षाची. हवा होता तसा मिळाला माझा नवरा रीलसाठी हौशी. हवा होता तसा मिळाला माझा नवरा रीलसाठी हौशी. अनिकेत रावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी.
फायनली आमचं शूट आता झालेलं आहे, पण आता मला काही कामामुळे बाहेर जायचं आहे आणि नेमकी मी काल गजर आणायचं विसरलो बायकोसाठी, तर आता तिच्यासाठी गजरा घ्यायला चाललो आहे. तिला सांगतो की मी कामासाठी बाहेर चाललो आहे असं, पण येताना गजरा वगैरे घेऊन येतो. ते कसं मला पण चांगलं नाही वाटलं, थोडं तिचा मूड पण थोडाफार ऑफ झालेला. मग आता जाईल बघतो काय काय नाही. परत आल्यावर पण जेवण काय म्हणते, ब्लॉग मध्ये अरे दाखवत होतो त्यांना, गुढी दाखवत होतो आपली. इथे येतोय का आपण? काय म्हणते बोल ना. इथून लागतं, माझ्या हातात फोन दे. ओके सो गाईज, आता अनिकेत सुद्धा बाहेर चालला आहे. मी पण थोडाफार आता स्वयंपाक वगैरे करते आणि त्याच्यानंतर मस्त पुरणपोळी वगैरे, हां मस्त पुरणपोळी वगैरे मस्त माझ्या हाताचं जेवण आज अनिकेतला देणार आहे. मी ट्राय करणार, मी कधी केलेलं नाही पुरणपोळी ट्राय, बट तो कसं असं तरी खाऊन घेतो. सो त्याच्यानंतर काय प्लॅन आहे आपला? तू घरी येशील दुपारून जेवण करायला, मग त्याच्यानंतर ब्लॉग आपण कंटिन्यू करू. यस. ओके सो आम्ही मंदिरात सुद्धा जाऊ, मग त्याच्यानंतर ब्लॉग घेऊ आणि त्याच्यानंतर जास्त काही एकदम मोठा ब्लॉग बनवत नाही मी. तर जस्ट हा एक ग्लिम्स म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतो नाही प्रत्येक सणाचं गुढीपाडवा हे करायचं, पण कामं सोबत हे आम्हाला अरेंज होत नाही आहे. बघ ट्राय करते मी अनिकेत फक्त तुझ्यासाठी. थँक्यू. म्हणजे असं का अनिकेत काय खाणार? पुरणपोळी. अनिकेत आज काय खाणार? पुरणपोळी. ती बनवायला पाहिजे होती आपल्याला, सगळेजण तेच म्हणतात की तू ती वाली बनवत नाही. काय तुला खूप चांगलं चांगलं काय काय खाऊ घालते. किती काय काय बनवलेलं मी. खरं आहे बघ, आपण थोडं खोटं पण आहे. ऐकलं का तू? मी बघा आता फायनली मस्त होती पुरणपोळी रेडी होती. बघू आता फुटते की नाही. आणि जाडा आणि एक साईडने बारीक नको करू ती, ते पण मला शिकवावं लागेल का? ते चिपकते खाली. फायनली पुरणपोळी पलटी झाली. आता ती एकदम प्रॉपर म्हणजे एकदम ते सॉन्ग नाही का, काय सॉन्ग बोलतो, पूर्णाच्या पोळीचं जेवण वाढ. माझी बायको पण आणि पूर्णाची पोळी पण खूप जास्त गोड दिसते मला. आता खाल्ल्यावर समजेल की पूर्णाची पोळी गोड आहे की काय. का मीठ टाकून देते काय माहिती. आणि काय जेवायला खूप छान. सो इथे आम्हाला थोडंफार काम आलं होतं अर्जंट, म्हणून आम्ही गेलो. आम्ही आलोय मंदिरात. नवीन वर्ष म्हणतात म्हणून आज पहिला दिवस देवासाठी. सकाळी सकाळी जायचं असं देवासाठी पहिलं दिवस. ठीक आहे, आपण मॅनेज केलं. देवाला कधी पण आलेलं चालतं. चला नवीन वर्षाला पहिलं दिवस असल्यामुळे चला बाबांचं दर्शन घेऊ पहिले. तू त्याला राग आला कसला तरी. खूप जुनं मंदिर आहे. तर आता मी जेवायला बसली, पण मग माझी मम्मी चिडली माझ्यावर. आल्या चिडली. ते पण का बरं चिडलीस ग माझ्या? लग्नाचा पहिला पाडवा आहे, पहिला सण आहे, साडी घालून यायची का काय? माहेरी येताना पहिला पाडव्याची साडी घालायची असते. आम्ही बाहेर गेलो होतो, तुम्हाला सांगितलं आमचं काहीतरी 2-3 कामं होते. सो मग ते कामं करून मग ते मी नाही दाखवू शकली, बट ते कामं करून मग आम्ही अचानक इकडे आलो. माझं प्लॅन पण नव्हता घरी यायचा. सो ठीक आहे, आता आम्ही ऍक्च्युअली कुठे चाललोय? गंगेवर चाललोय ना आपण आता. ओके, सो आम्ही आता गंगेवर चाललोय आणि त्याच्यानंतर मी पुढे क्लिप्स करते. अनिकेत नाहीये इथून पुढे, आम्ही सोबत घरी ब्लॉग एंड करू. तो गेलाय टर्फला खेळायला. आता फायनली ती झाली रेडी. आउटफिट बघून घ्या. आवाज कुठे? आवाज नाही झाला. मी घातली आहे मम्मीची साडी, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही चाललोय गावात. बघी शाईन मध्ये, शाईन बघ किती मारती. तेव्हा लगेच चष्मा घालेला आता बघ. सो आता गंगेवर आलो आम्ही, पण एवढी डेंजर थंडी वाजते इथे, एवढी डेंजर हवा बघू शकतो. मम्मीला तर फोटोशूट करायचा होता, पण मग खूप जास्त थंडी वाजते. फोटोज काढायचे मला, पण मग हे हवा एवढी आहे की मला फोटोज काढू देत नाहीये. सो आम्ही विसरलो होतो ब्लॉग एंड करायचं. कोणाच्या चुकीमुळे? माझ्या चुकीमुळे.
आणि याच्या चुकीमुळे आम्ही ब्लॉग एंड करायचं विसरलो आणि मला ही लास्ट क्लिप कधीची काढायची होती बट अनिकेतला वेळच भेटत नव्हता. सो आम्ही हा ब्लॉग आता एंड आम्ही हा ब्लॉग आता एंड करतो इथे. कसा वाटला ब्लॉग? गुढीपाडवा होऊन 2 दिवस झाले, आय नो गाईज, बट तुम्ही या ब्लॉगला एकदम छोटा ब्लॉग बनवला आहे मी. सो नक्की प्रेम द्या, सगळ्यांनी लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा. करा आणि शेअर करा. बाय बाय.